नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, जनता शिक्षण संस्थेच्या किसनवीर महाविद्यालयात मी सहाय्यक प्राध्यापक मेघा प्रशांत शिर्के, अर्थशास्त्र विभाग आपलं किसनवीर इकॉनॉमिकामध्ये सहर्ष स्वागत करते। विद्यार्थी मित्र हो, मागच्या लेक्चरला आपण युनियन बजेट ॲट अ ग्लान्स 2024-25 या बजेटची आपण पार्श्वभूमी काय आहे किंवा बजेट कधी सादर झालं, ते पहिल्यांदा कुणी सादर केलं हे पाहिलेलं आहे। बजेटचा इतिहास आपण जाणून घेतलेला आहे आणि या लेक्चरमध्ये निर्मला सीतारमणजी यांनी 2024-25 साठी जे बजेट सादर केलेलं आहे, पुढील येणाऱ्या आगामी वर्षासाठी म्हणजे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 साठी आपल्या देशाचं अनुमान काय आहे, अंदाजपत्रक कशा पद्धतीने तयार केलेलं आहे, कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे, हे आपण या लेक्चर मध्ये अभ्यासणार आहोत। The budget is referred to in the Constitution as the annual financial statement. To put it another way, the term budget appears where in the Constitution it is the common frame for the annual financial statement, which is addressed in Article 112 of the Constitution. केंद्रीय राज्यघटने अर्थसंकल्पाला राज्यघटनेमध्ये ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असं संबोधलं जातं। तर राज्यघटनेमध्ये बजेट या शब्दाचा उल्लेख कुठेही केलेला आपल्याला आढळत नाही। तर ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच वार्षिक वित्तीय विवरण असं आर्टिकल 112 कलम 112 मध्ये राज्यघटनेच्या त्याचा उल्लेख केलेला आपल्याला पाहायला मिळतो। अकॉर्डिंग टू आर्टिकल 266 of the Constitution, parliamentary approval is required to draw money from consolidated fund of India. गव्हर्नमेंटला पार्लिमेंटचा अप्रूव्हल घेतल्याशिवाय कलम 266 नुसार कॉन्सोलिडेटेड फंडामधून एकही रुपया खर्च करण्याचा अधिकार नाही। आर्टिकल 112 to 117 in the Constitution deals with the financial matter. राज्यघटनेमध्ये कलम 112 ते 117 मध्ये बजेट संदर्भामध्ये कोणती कागदपत्र सादर करायची आहेत, कशावरती फोकस करायचा आहे या संदर्भात माहिती दिलेली आपल्याला आढळते। द बजेट डिव्हिजन ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स इन द फायनान्स मिनिस्ट्री इज द नोडल बॉडी रिस्पॉन्सिबल फॉर प्रिपेरिंग द बजेट। म्हणजेच फायनान्स मिनिस्टरची बजेट डिव्हिजन ऑफ द डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स यांच्या मदतीनं या नोडल बॉडीच्या मदतीनं बजेट तयार केलं जातं। द President is responsible for submitting the budget through the Lok Sabha according to Article 112 of the Indian Constitution. भारतीय राज्यघटनेनुसार कलम 112 नुसार खऱ्या अर्थानं आपल्या देशाच्या राष्ट्रपती जे असतात त्यांना बजेट सादर करण्याचा किंवा बजेट लोकसभेमध्ये प्रस्तुत करण्याचा अधिकार दिलेला आहे। पण हा अधिकार आर्टिकल 77(3) नुसार राष्ट्रपती हा अधिकार आपल्या देशाच्या केंद्रीय मंत्र्यांकडे सोपवतात। युनियन फायनान्स मिनिस्टरला ही जबाबदारी सोपवली जाते। म्हणजेच 2024-25 जर बजेट तुम्ही बघितलं तर आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी युनियन बजेट सादर करण्याची जबाबदारी ही आताच्या विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर सोपवलेली आपल्याला दिसते आणि या वर्षीचं युनियन बजेट निर्मला सीतारमणजी यांनी सादर केलेलं आहे। आता हे बजेट सादर करत असताना कोणती दस्तऐवज सादर करावे लागतात। बजेट ज्यावेळी तयार केलं जातं आणि ते पार्लमेंट मध्ये जेव्हा सादर केलं जातं त्यावेळी ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट वार्षिक वित्तीय विवरण, डिमांड्स फॉर ग्रांट्स अनुदान मागणी, फायनान्स बिल, फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट मॅन्डेटेड अंडर FRBM ऍक्ट। FRBM ऍक्ट म्हणजेच फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी
and budget management. लोकसभेमध्ये बजेट सादर करत असताना कोणकोणते दस्तऐवज सादर करावे लागतात हे आपण इथे पाहणार आहोत. या दस्तऐवजांची डीप स्पष्टीकरण आपण पाहणार नाही, कारण तुम्ही 11वी-12वीला याचा डीप मध्ये अभ्यास केलेला आहे. फक्त आता कोणती कागदपत्रे बजेट सादर करताना तिथं प्रस्तुत करावी लागतात ते फक्त आपण पाहणार आहोत. यामध्ये अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, वार्षिक वित्तीय विवरण, डिमांड्स फॉर ग्रँट्स, अनुदान मागणी, सेक्टर मधील कोणकोणत्या घटकांसाठी किती ग्रँट्स मागून घेतलेले आहेत, फायनान्स बिल काय आहे, वित्त विधेयक काय आहे, त्याचबरोबर फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट्स मॅन्डेटेड अंडर FRBM ऍक्ट. आता FRBM ऍक्ट नुसार मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट आणि मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट म्हणजे मध्यम कालावधी राजकोषीय नीती आणि स्थूल आर्थिक विवरण हे FRBM ऍक्ट नुसार बजेट सादर करताना प्रस्तुत करणं हे अनिवार्य आहे. आता FRBM हा ऍक्ट जो सादर झालेला आहे तो 2003 मध्ये हा ऍक्ट लागू करण्यात आलेला आहे. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी and management FRBM ऍक्ट 2003 मध्ये जो सादर झालेला आहे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, या ऍक्ट नुसार मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट म्हणजे स्थूल आर्थिक विवरण आणि त्याचबरोबर मीडियम टर्म फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट मध्यम कालावधी राजकोषीय नीती सादर करणं या FRBM ऍक्ट नुसार अनिवार्य आहे. त्याचबरोबर एक्सपेंडिचर बजेट खर्च अंदाजपत्रक, रिसिप्ट्स बजेट प्राप्ती अंदाजपत्रक म्हणजे सरकार सेक्टरमध्ये कोणकोणत्या योजनांवर किती खर्च करणार आहे, सरकारला टॅक्स रिव्हेन्यूच्या माध्यमातून किती पैसे सरकारकडे जमा होणार आहेत, एक्सपेंडिचर प्रोफाईल सरकारचा खर्च तपशील कशा पद्धतीने असणार आहे, बजेट ऍट ए ग्लान्स अंदाज पत्रक जे सादर होणार आहे 2024-25 साठी याचा चार्ट असणार आहे, मेमोरिडियम एक्सप्लेनिंग द प्रोव्हिजन्स इन द फायनान्स, आउटकम्स मॉनिटरिंग फ्रेमवर्क आर्थिक परिणाम तक्ता म्हणजे मागच्या वर्षी जे बजेट सादर झालेला आहे त्याची ऍक्च्युअल डाटा समोर आलेला असतो त्याचा चार्ट, की फीचर ऑफ द बजेट 2024-25 2024-25 जे अंदाजपत्रक सादर होणार आहे त्याचे की फ्युचर्स काय आहेत, त्याचबरोबर इम्प्लिमेंटेशन ऑफ अ बजेट अनाउन्समेंट 2023-24 अंदाजपत्रक घोषणांची कार्यवाही सरकारने प्रत्येक सेक्टर वाईज म्हणजेच ऍग्रीकल्चर, इंडस्ट्री आणि सर्व्हिस सेक्टरवर योजनांवर किती खर्च सरकारने केलेला आहे, कशा पद्धतीनं बजेटची कार्यवाही सरकारने केलेली आहे एवढी कागदपत्र लोकसभेमध्ये वित्त मंत्र्यांना सादर करावी लागतात.